नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे राजमा चावल। राजमा आहे, मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग सामग्री पाहूयात। मी 1 कप इतका राजमा रात्री भिजत ठेवलेला आहे। सकाळी असा दुप्पट फुगून झालेला आहे, तो अगदी मस्त फुललेला आहे। कुकरमध्ये घेऊन याला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। आता इथं मसाल्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, 2 टोमॅटो आहेत छोटे, अद्रक लसूण, 2 तेजपत्ता, 2 लवंगा आणि 1 दालचिनी असं मी घेतलेलं आहे। आता टोमॅटो आणि अद्रक लसूण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। राजमाही आपला मऊसर छान शिजलेला आहे। आता टोमॅटो मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन चांगली पेस्ट करून घेणार आहे मी, अशी स्मूथ अशी। अद्रक लसूण ही त्यातच टाकणार आहोत। अगदी मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। कांदा आपण तसाच घालणार आहोत, अगदी बारीक चिरलेला आहे आपण कांदा। आता याच्यामध्ये 2 भिजवलेले बदाम ही टाकणार आहे मी। या बदामामुळे थोडंसं टेक्स्चर वेगळं येतं, ऑप्शनल आहे बदाम टाकणं। आता पेस्ट करून घेतल्यानंतर कढई ठेवलेली आहे मी गरम करत। कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर आपण 1 पळी, किटलीतली पळी आहे ही, इतकं तेल घालणार आहोत आणि 1 चमचा तूप घालणार आहोत। तुपाने आपल्या राजम्याला खूप छान टेक्स्चर येतं आणि चव ही थोडी वेगळी लागते, म्हणून मी तूप घालत आहे। 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। तेल आणि तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर फोडणीची तयारी करणार आहोत आपण। फोडणीमध्ये आपण प्रथम खडे मसाले घालून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला त्या मसाल्यांचा खूप छान अशी चव येईल म्हणून। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। तेजपत्ता, दालचिनी, 1-2 लवंगा असं मी याच्यामध्ये तेलात घालून घेतलेलं आहे। अर्धा चमचा जिरा घातलेला आहे। हिंग घालणार आहे थोडासा। फोडणी चांगली चरचरीत बसली आपल्या भाजीला की भाजीची चव अप्रतिम लागते, म्हणून फोडणी आपल्याला छान करून घ्यायची आहे। हिंग घातल्यानंतर आता आपण बारीक चिरलेला कांदा आहे तोही घालून घेऊयात। कांदा घालून घेतलेला आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत हलका गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा नाही आहे। जास्त भाजला तर त्याचा करपटपणा आपल्या भाजीला उतरेल, त्यामुळे एक गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला कांदा छान तेलात आणि तुपात परतवून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली होती अद्रक लसूणची, टोमॅटोची, ती याच्यामध्ये घालून घेऊयात। पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत छान मसाले मस्त असे तेलावरती भाजून घ्यायचे आहेत। टोमॅटो, कांदा ही आपण अगोदर भाजून घेतलेला नाहीये, त्यामुळे इथे आपल्याला व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं आहे। आता तेल सुटू लागले आपल्या भाजीला। अजून 2 मिनिटं मस्त असं परतवून घेऊन आपण सुके मसाले घालणार आहोत। सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट आहे, हे थोडंसं घातलंय, कलरसाठी घातलेलं आहे, हे बिलकुल तिखट नाहीये। लाल तिखट हे रंगाचं आहे। आता लाल तिखट घालून झाल्यानंतर आपण जे तिखट होण्यासाठीचं जी मिरची पावडर आहे ती मी 1 चमचा घालून घेणार आहे। जर तुम्हाला इथलं तिखटाचं प्रमाण कमी वाटत असेल किंवा जास्त वाटत असेल तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मस्त असं लाल तिखटाने कलर किती छान आलेला आहे मसाल्याला। आता आपण 1 छोटा चमचा गरम मसाला घालणार आहोत। सब्जी मसालाही घालू शकता तुम्ही, तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर। धना जिरा पावडर घालणार आहोत 1 छोटा चमचा। आता हे सुके मसाले इथे चांगले परतवून घेणार आहोत आपण। सुके मसाले इथेच घालायचे आहेत आपल्याला, यामुळे आपले मसाले चांगले तेलात परतले जातील आणि करपणारही नाहीत। त्याचा स्वाद आपल्या भाजीमध्ये छान उतरेल, म्हणून आपण इथे मसाले घालून घेतलेले आहेत। आता मसाले 1-2 मिनिटं छान परतवून घ्यायचे आहेत, थोडासा तेल मसाल्यांमधून बाहेर पडेपर्यंत। तेल बऱ्यापैकी आपलं बाहेर पडलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला छान भाजलेला। तेलात टोमॅटो, कांदा, सुके मसाले छान फ्राय झाल्यानंतर आता आपण राजमा घालून घेणार आहोत। वेगळा दुसरा कोणता मसाला घालायची गरज नाही आहे। आणि 1 चमचा दही घालणार आहे मी। दह्यामुळेच थोडं टेक्स्चर वेगळं येतं भाजीला, छान चव लागते, म्हणून 1च चमचा इतकं दही घालणार आहे। माझ्याकडचं दही जास्त आंबट नव्हतं, आंबट असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी घालू शकता।
जर आंबट नसेल तर 1 चमचा दही या मसाल्यांमध्ये पुरेसा आहे। आता हे दही घातल्यानंतर मसाला एकसारखा हलवून घ्यायचा आहे आपल्याला। जर मसाल्यांमध्ये दही एकसारखं हलवून नाही घेतलं तर मसाल्यांमध्ये दही फुटलं जातं, म्हणून दही घातलं की आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे मसाला। आता आपण राजमा घालून घेऊयात। मऊसर असा राजमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। राजमाला जर शिट्ट्या करणं कमी पडलं, कच्चा राहिला राजमा तर पोटाला त्रास होतो। पोटदुखीचा राजमा पचायला जड असतो, त्यामुळे आपल्याला राजमा हा व्यवस्थितच शिजवून घ्यायचा आहे। आता मसाले आणि राजमा एकजीव करून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं चांगली खळखळून उकळी आणायची आहे आणि 1 मिनिटभरासाठी बारीक गॅसवरती आपल्याला राजमा मस्त असं शिजवून घ्यायचा आहे। तर मंडळी, तयार आहे आपला राजमा। 5च मिनिटात रेडी होईल। मीठ घालायचं आहे चवीनुसार। मला आता छान उकळी आलेली आहे। किती क्रीमी आणि छान टेक्स्चर आलेलं आहे। अतिशय कमी मसाल्यांमध्ये तेलामध्ये तयार झालेली ही रेसिपी आहे। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। चला तर मग एका ताटामध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते। इथं मी राईस घेतलेला आहे। इंद्रायणी तांदळाचा बिर्याणी राईस आहे हा। राजम्यासोबत अप्रतिम लागतो हाच राईस, म्हणून मी आज हा राईस बनवला होता। काढून झाल्यानंतर याच्याच मधोमध एक मी वाटी ठेवलेली आहे। वाटीमध्ये राजमा वाढून दाखवते मी तुम्हाला। टेक्स्चर अगदी क्रीमी आणि नाईस आलेला आहे। फक्त 1 चम्मच दही आणि 2 बदामामुळे अप्रतिम भन्नाट असा झालेला आहे आपला राजमा। गिरवी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त हवी असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। मला एवढी गिरवी पुरेशी होती। मस्त टेक्स्चर किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही। असा राजमा चावल दुपारचा बेत खूप छान मस्त असा होतो। आता याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे, कांदा घ्यायचा आहे, लिंबू घ्यायचा आहे, मस्त बेत एन्जॉय करायचा आहे। तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।